गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याचे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीने गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. संघटनेच्या वतीने ही मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. याबाबत निवेदन देताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की भारत हा कृषीप्रधान देश असून गायीचे शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मोठे योगदान आहे. त्यामुळे गायीचे संरक्षण होणे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशभरात गोहत्या बंदीचा प्रश्न तसेच गोहत्येच्या नावाखाली धार्मिक तणाव आणि द्वेष पसरवण्याच्या घटना वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच गोहत्याचाराच्या नावाखाली मॉब लिचिंग सारखे प्रकार घडून अनेक निष्पाप व्यक्तींना जीव गमवावा लागत असल्याची खंतही संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी आणि गायींचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संपूर्ण भारतात गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यात यावं अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ब्रह्मचारी डॉक्टर उचितराव धोरण महाराज, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा. मी स्वतः गोरक्षेंद्र एक संचालक आहे. पण आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड यांच्यातर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की गायीला राष्ट्रीय पशु घोषित करावा. याच्या संघटनेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. पण या ठिकाणी आज या देशामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आज गायीच्या बाजूला कोण आहे आणि गायीच्या विरोधात कोण आहे. आपल्या देशामध्ये 5 कत्तलखाने मोठे हिंदूचे आहेत आणि ते RSCच्या लोकांचे आहेत, ते ब्राह्मणाचे आहेत. तिथं करोडो गायीची कत्तल होते, आडवा मांस निर्यात होते. पण एखाद्या मुस्लिम समाजाच्या माणसाची गाई गाडीमध्ये टाकून आणली त्याला पकडतात, त्याला टार्गेट केलं जाते, खऱ्या मुस्लिम समाजाचे बदनाम केलं जाते. हा एक फार मोठा धंदा चालू आहे. याच्यावर त्यांचे जागृत व्हायला पाहिजे. आणि याच्या नावाखाली हिंदूचं एक वातावरण तयार करून हिंदूने सत्ता भोगत काही लोक आज या ठिकाणी त्या लोकांचा 100% या ठिकाणी पाठिंबा आहे. राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावा. आज मी सुद्धा एक गोरक्षेचा संचालक आहे. पण आम्हाला कवडीची हिंदू कोणी हिंदूचा कार्य करत नाही. पाणी गाईला पाणी देत नाही, चारा देत नाही. कुठे सरकारचं सहकार्य नाही आहे. समजा कोणी गाय शेतात तर गेले तर कडव्या टाकतात, चारा देत नाही, पाणी पाजत नाही. अडथळे आणतात. आज हिंदू सगळे लोक गाईला पोसत नाही. आज बजरंग दलाचे लोक गाई वाहून देताना पकडतात आणि त्या लोकांना मारहाण करतात, ड्रायव्हरला मारहाण करतात. पण एकाही बजरंग दलाच्या नेत्या घरी गाय नाही, गायची सेवा करत नाही. आज जेवढे भारतामध्ये हिंदूचे नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, त्याच्या घरी गाय नाही. फक्त गायच्या नावावर राजकारण करतात आणि गल्लाहूर राजकारण करून कोण करू राहिले आणि जनते फसवणूक करू राहिले. तर जनतेने जागृत व्हावं. आणि आज याच्यापासून जनतेनं एवढे धाक याची चालू केली आहे. उघडा याच्यावर करोडो संपत्ती जमा करू राहिले लोक, सत्ता होऊन राहिले. तर याला हटवायला बस झाले. जय हिंद. संपूर्ण देशामध्ये हत्येच्या नावाखाली मॉब लिंचिंग सुरू आहे. कुणी घरामध्ये काय खातं याची चौकशी करण्यासाठी जातीवादी शक्ती लोकांच्या घरात घुसतात. त्यांच्या फ्रीजमध्ये कसलं मांस आहे त्याची चौकशी करतात. रेल्वेच्या डब्यामध्ये कोण काय खात आहे त्याची चौकशी करतात. गाडीमध्ये वाहनामध्ये एखादं जनावर जात असतं तर ते कोणाचं आहे याची चौकशीच्या नावाखाली त्या ड्रायव्हरला मारझोड होते, त्याची हत्या केली जाते. आणि मॉब लिंचिंगच्या नावाखाली हत्येच्या नावाखाली काही जातीवादी शक्ती हे आपलं साधन म्हणून साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि काही राजकीय शक्ती या गायीच्या नावावर लोकांना घाबरवण्याचा आणि देशात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये गायीला हा राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावं अशी प्रमुख मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही करत आहोत. कारण खऱ्या अर्थाने जर गायीचं संरक्षण करायचं असेल, फक्त हिंदुत्ववादी सरकार म्हणून चालणार नाही, फक्त हिंदुत्ववादी नेते म्हणून स्वतःला चालणार नाही, तर हिंदुत्वाची खऱ्या अर्थाने जर गायीसाठी तुमच्यामध्ये मनामध्ये जर प्रेम असेल तर तुम्हाला गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावं लागेल. आणि संपूर्ण देशामध्ये किंवा अर्ध्या भारतामध्ये हत्येला बंदी नाही. अर्ध्या भारतामध्ये हत्या चालू आहे. मग तेथे भाजपचं सरकार आहे, मग तेथे हिंदुत्ववादी सरकार आहे. ते सरकार झोपलेलं आहे का? आपल्या देशाचे अर्धे मंत्री हे दूध खातात,
हे स्वतः त्याच्या तोंडाने सांगतात. मग त्यांच्यावर इतकी बंदी का नाही? आणि म्हणून आम्हाला या आमच्या गोमातेला वाचवण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावं अशी प्रमुख मागणी आम्ही राष्ट्रपतीकडे करत आहोत. कारण हिंदुत्ववादी म्हणणारे मोदी आणि हिंदुत्व म्हणणारे फडणवीस हे कधीच गाईला राष्ट्रीय पशु घोषित करू शकत नाही. कारण यांचं हिंदुत्व हे फक्त राजकारणासाठी आहे, हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी आहे. खऱ्या अर्थाने गोमातेची जर रक्षा करायची असेल तो स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.